नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणी बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता वटपौर्णिमा आलेली, तर त्या सीझन मध्ये भरपूर सारे काही ब्लाउज बॅकनेक डिझाईन आहेत, तर जे शक्य झाले ते मी डिझाईन तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते। तर ह्या ठिकाणी अशाच पद्धतीने खूप ट्रेंडिंग मध्ये ही साडी आपली आता व्हायरल झालेली आहे। तर त्याच्यावरच ब्लाउज आपण बॅक साइडचं डिझाईन कशा पद्धतीने याच्यावरती टीच करायचे ते मी तुम्हाला आज अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही कोणत्या पण ब्लाउज वरती करू शकता। तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आता ह्या ठिकाणी आपण पैठणी साडीवरती डिझाईन बनवणार आहोत। तर बॅक साइडला आपण चौकनी गळ्यामध्ये ह्या ठिकाणी डिझाईन करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत आपण। तर मेन फॅब्रिक साइडला ठेवलेले आहे आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला अस्तरवरतीच मार्किंग करायचं। तर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी मी 3.5 इंचावरती खालच्या बाजूची कमरेची जी पट्टी असते त्याच्यावरती मार्किंग करून घेते। ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला साधारणतः अशा पद्धतीने 2.5-3 इंचापर्यंत मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल। ओके, 2.5 इंचापर्यंत आपण मार्किंग करणार आहोत। तर आपल्याला 2.5 इंचापर्यंत इथपर्यंत मार्किंग करायचंय। ओके, मार्किंग केल्यानंतर हे जे आपली गळा रुंदी आहे, इथे नॉच लावलेले आहे, इथून आपण स्ट्रेट इकडे लाईन ड्रॉ करणार आहोत। आणि इथून आपल्याला काय करायचं, सरळ लाईन ड्रॉ करायची। आता इथून आपण ही खाली पण का सरळ लाईन ड्रॉ करायची, कारण आपली डिझाईनच त्या पद्धतीची आहे। ओके, आता सर्वात पहिल्यांदा ह्या पद्धतीने आपण मार्किंग केल्यानंतर इथून पण आपल्याला काय करायचं, साधारणतः 1 इंचावरती मार्किंग करायचंय। हे बघा, बाहेरच्या साईडने आपण 1 इंचावरती मार्किंग करतोय। या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। आता माझ्याकडे हे जरी थ्रेडचं ह्या ठिकाणी रील आहे, तर याच्याने मी काय करणार आहे, ह्या ठिकाणी 1/2 इंच ह्या ठिकाणी आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे शोल्डर। ओके, या पद्धतीने आता इथून आपण काय करणार आहोत, ह्या ठिकाणी राऊंड शेप देऊन घेणार आहोत। हे बघा, थोडं नॉर्मलचं खाली घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने। हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचंय। पुन्हा आपल्याला ह्या बाजूला ठेवायचं, अगदी परफेक्ट याच्याने जे राऊंड असतं ते परफेक्ट येतं। बघा, अशा पद्धतीने मार्किंग करायचंय आपल्याला। अर्धच आपल्याला ह्या ठिकाणी ठेवायचंय आणि ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय। ओके, इकडे पण आपल्याला सेम त्याच प्रोसेसने मार्किंग करून घ्यायचंय। खालीपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं। आता ह्या ठिकाणी जास्त येणार नाही। ओके, तर साधारणतः इथपर्यंतच आपला हा राऊंड येणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला याचा वापर करून ह्या ठिकाणी राऊंड घेऊन घ्यायचा आहे। इथपर्यंत आपलं येणार आहे। आता आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी हा जो इतका भाग आहे तो आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला सावकाश पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला कट करायचे। इथे तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता किंवा बिना कॅनव्हासचं पण या ठिकाणी टीच करू शकता। हे बघा,
जास्त घाई करायची नाही, आपल्याला सावकाश पद्धतीने ह्या ठिकाणी कट करायचंय. या पद्धतीने आल्यानंतर इथे सरळ कट करून घ्यायचंय. ओके, अशा पद्धतीने हे खालचं जे आपलं आहे ते ऑलरेडी 2.25 इंचाचं डिस्टन्स ठेवलेलं होतं आपण, तेवढं लक्षात ठेवायचं. हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं, हे ओपन करून मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे आपलं ओपन झालेलं आहे. आता हे दोन्ही भागावरती आपल्याला काय करायचं, टिच करून घ्यायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी ठेवायचं आहे. ते प्रॉपर ही मार्किंग पण तुम्हाला दिसायला पाहिजे, तर अशा पद्धतीने ठेवते. कॅनव्हास पण वापरू शकता, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल, कारण ते जास्त उचकणार नाहीये, कारण खूप जास्त असं खोलगट पण आपण केलेलं नाहीये. इथे आपल्याला एका बाजूचं जे आहे ते परफेक्ट पिनअप लावून ठेवलेले आपण. आता इथून आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत. हळूवारपणे आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची, जास्त घाई करायचं नाहीये. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे या पद्धतीने कट करून घ्यायचंय. परफेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी कट करायचंय. ब्लाउज पीस आपण ह्या ठिकाणी सीधं ठेवलं होतं, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मग आपण ह्या ठिकाणी काय केलं, शिलाई मारून घेतली. ह्या ठिकाणी हवं असेल तर कॅनव्हास लावू शकता तुम्ही, त्याच्याने पण अजून प्रॉपर फिनिशिंग येते. आता इथे आपल्याला काय करायचं, हे सेंटर मध्ये ना नॉच लावून घ्यायचे. हे मेन महत्वाचं आहे, तर तुमचं हे राऊंड व्यवस्थित फिनिशिंग मध्ये फोल्ड होणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, या साईडने पण थोडे छोटे छोटे नॉच लावून घेतले ना तर सगळ्यात चांगलं आहे. ओके, कधी कधी कंटाळा येतो आपल्याला, परंतु काय होतं ना, हे कट लावलं ना तर खूप छान असं फोल्ड होतं. आता इथे आपण हे पिनअप काढून घेणार आहोत. दुसऱ्या साईडचं पण सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला करायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने फोल्ड करायचंय. इथे नॉर्मल फोल्ड होणार आहे. हे बघा, या पद्धतीने. आता ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं. बघा, सुंदर असं फिनिशिंग पण आलेली आहे आपल्याला. ओके, या ठिकाणी आपल्याला शक्यतो पायपिंगचा आपण वापर करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आपण व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला साईडने काय करायचं, शिलाई मारून घ्यायची आणि या ठिकाणी आपण काय करणार आहोत, इस्त्री करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या साईडची पण डिझाईन तयार करायची आहे. या ठिकाणी आता आपल्याला कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली आता ज्या कस्टमरचे हे ब्लाउज आहे त्यांनी पायपिंग लावायला नाही सांगितलेली. ओके, फोटोमध्ये जसं सांगितलंय तसंच आपल्याला हे टिच करायचं आहे. ऍक्च्युली पायपिंग लावली नाही या ठिकाणी जास्त सुंदर दिसणार, परंतु चला, कस्टमरची आवड जशी असते तसं आपल्याला हे टिच करून द्यावं लागतं.
हे बघा, या पद्धतीने आपण तयार करून घेतले. धागे वगैरे कुठे निघत असते ते कट करून घ्या. अशा पद्धतीने दुसरा पार्ट पण आपण तयार करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण दोन्ही डिझाईन तयार करून घेतलेल्या आहेत, दोन्ही साईडच्या. ओके, म्हणजे एकच डिझाईन आहे, परंतु दुसरा जो पार्ट होता त्याची पण ह्या ठिकाणी डिझाईन तयार करून घेतलेली. ह्या ठिकाणी आपल्याला मोत्यांचा शो करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जो आपला पॅच उरलेला होता सेम हा पॅच आपल्याला दुसरा तयार करून घ्यायचा आहे. तर जो शिल्लक असलेला कपडा असेल ना तो आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. एक पॉकेट सारखं ह्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत. काठ असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही काठाचा पण वापर करू शकता, परंतु आपण जे काठ होते ते आपण स्लीव्ह साठी वापरलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जो शिल्लक असलेला कपडा आहे तोच मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आणि आपल्याला या ठिकाणी अस्तर करून घ्यायचे आणि पॉकेट तयार करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून धागे वगैरे टोचणार नाही आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, वरच्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि या ठिकाणी पॉकेट तयार करून घ्यायचंय. जास्त मोठं पण नाही घ्यायचं आपण, जास्त छोटं पण नाही. हे बघा, या पद्धतीने मी कट करून घेते. पुन्हा आपण नंतर बाकीचा पार्ट आहे ना कट करून घेऊया. अशा पद्धतीने चौकनी तयार करून घ्यायची आपल्याला. आता इथून आपल्याला काय करायचं, वरच्या बाजूने शिलाई मारायची. एक दाब शिलाई दिल्यानंतर वरती येऊन किनारी शिलाई द्यायची. आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण घेतल्यानंतर आपल्याला हे जे पॅच आहे ते आपल्याला या पद्धतीने इथे ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपल्याला काय करायचं, साधारणतः आपण ह्या मापानुसार इथे आपल्याला हा पॅच ह्या ठिकाणी लावायचा आहे. ओके, मार्किंग करून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी आपलं सेंटर आहे, सेंटर पर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. आता हे बघा, इथून आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. तर हे थोडस वरती जाऊ द्यायचं आपल्याला. इथून आपण हे पॅच ह्या ठिकाणी लावून घेणार आहोत. जो उर्वरित खालच्या बाजूचा कपडा आहे तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पिनअप लावून घ्या. या ठिकाणी पिनअपने सेट करून घ्यायचंय. सेम दुसऱ्या बाजूचं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचंय.
हे बघा, ह्या पद्धतीने आपण जोडून घेतलेला आहे. बघा किती सुंदर असा नेक झालेला आहे. आता हा जो खालचा उर्वरित भाग आहे, जसं आपण मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचंय. ओके, वरच्या बाजूला पॉकेट ऑलरेडी केलेलं आहे. खालच्या बाजूने आपल्याला कमरेची पट्टी लावायची. त्याच्या आधी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ही नॉट घ्यायची. आपल्याला या ठिकाणी नॉट लावायचे आहे. साधारणतः अशा पद्धतीने 2 नॉट आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक इथे लावायची आहे. त्याच्यानंतर एक आपल्याला या ठिकाणी लावायची अशा पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे, व्यवस्थित स्ट्रेट करायचे. ह्या पॉइंटलाच आपण या ठिकाणी लावणार आहोत. या पद्धतीने आणि इथे आपल्याला सुईच्या साहाय्याने एक टाका टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता या ठिकाणी आपण टक्स टाकून घेणार आहोत आणि इथे आपण मोत्यांचा शो करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा इथे आपण टक्स टाकून घेऊया आणि हात शिलाईची पट्टी खालच्या बाजूने आपल्याला लावून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन तयार करू शकता. तर बाकीची नॉट येते आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायची. टक्स तुम्हाला या ठिकाणी किती टाकायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. 4-4.5 इंचचं टाकू शकता.
या पद्धतीने आपण खालच्या बाजूला पण पट्टी लावून घेतलेली. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, मोती शो करून घ्यायचे आहेत. तर ह्या ठिकाणी मोती मी नंतर शो करून घेते. ओके, संपूर्ण ब्लाऊज ह्या ठिकाणी जोडून घेते आणि मग फायनल लुक तुम्हाला ह्या ठिकाणी मोती जोडल्यानंतर कशा पद्धतीने दिसतं ते तुम्हाला मी एंडिंगला दाखवेल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा डिझाईन करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण जे डिझाईन तयार केली त्याला ह्या ठिकाणी छोटे छोटे सिल्वर कलरचे ह्या ठिकाणी मोती लावून घेतलेले. तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने मोती लावून घ्यायचे. अगदी सोपं आहे. हात शिलाईची सुई असते त्याच्याने आपल्याला ह्या ठिकाणी एक एक मोती फक्त टाकून घ्यायचे. बाकी अदरवाईज आपण सेम ठेवलेले, काहीच त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. संपूर्ण ह्या ठिकाणी आपण मोती हे लावून घेतलेले आहेत, खालीपर्यंत लावलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काही पॅच वगैरे लावायचे असेल तर ते पण लावू शकता, परंतु आपण सिंपल ठेवलेलं आहे. तर संपूर्ण आपला हा ब्लाऊज या ठिकाणी डिझाईनचा टीच करून झालेला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.